श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या 281व्या फिरत्या नारळी सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात। वैजापूर तालुक्यातील खंडारा येथे होणार संपन्न। वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडारा येथे श्री संत शंकर स्वामी महाराज यांचा 281वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। सप्ताह यावर्षी 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे। या सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सप्ताहासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सप्ताह कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे। या सप्ताहात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सहभाग असणार आहे। सप्ताहासाठी कीर्तन मंडप हा 150 बाय 250 स्क्वेअर फूट वॉटरप्रूफ मंडप असून सप्ताहासाठी मोठे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे। तसेच स्वयंपाकघर व महाप्रसादास घेण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे। सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच पिण्याचे पाणी, वाहनतळ, कृषी प्रदर्शन तसेच दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे। या धार्मिक सोहळ्यासाठी हजारो वारकरी व भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, TV 24 न्यूज, खंडारा, वैजापूर। श्री संत शंकर स्वामी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 281वा वैजापूर तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सप्ताहाची जय्यत तयारी देखील चालू आहे आणि ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून या ठिकाणी भव्य दिव्य असा मंडप सजवण्यात आलेला आहे आणि ही जी तयारी आहे श्री संत शंकर स्वामी महाराज या सप्ताहाची तयारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता की मंडप अतिशय छान पद्धतीने सजलेला आहे। पलीकडल्या साईडना स्वयंपाकघराचा देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अतिशय असं वातावरण देखील तयार झालेलं आहे आणि हे सप्ताह खंडाळा या ठिकाणी असून परिसरातील भाविकांनी या सप्ताहाचा आनंद घ्यावा। हा सप्ताह 17 ऑगस्टला सुरुवात होणार आहे आणि 25 ऑगस्टला काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी समाप्त होणार आहे। तरी पण या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार तसेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असून या ठिकाणी परिसरातील भाविकांनी तसेच संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन गावकऱ्यांच्या वतीने तसेच सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे। TV 24 साठी मी महेश जगदाळे, TV 24 न्यूज, खंडाळा।